नमस्कार. तेलकट न होणारी तूप न वापरता खुसखुशीत आणि कुरकुरीत शंकरपाळी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. कमी साहित्यात अगदी परफेक्ट अशी शंकरपाळी आज आपण बनवणार आहोत. तर मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी काय साहित्य घेतले तर चला बघूयात. त्यासाठी मी 1 वाटी दूध, 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी एवढं तेल घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून एवढं इलायची पावडर घेतलेलं आहे. त्यासाठी एक पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच पातेल्यामध्ये आपल्याला 1 वाटी दूध, 1 टेबलस्पून एवढी विलायची पावडर, त्यानंतर अर्धी वाटी एवढं तेल घालून घेतलेलं आहे. तेलऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता. इथे मी तेल घालूनच आज शंकरपाळी तयार करून घेणार आहे. तर बघू शकता. त्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर विरघळून घ्यायची आहे. त्यासाठी मी हे पातेलं गॅसवर ठेवून घेतलेलं आहे आणि आपल्याला साखर विरघळेल एवढंच आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी याला उकळीसुद्धा आणून घ्यायची नाही आणि याचा एकतरी पाक तर अजिबात करायचा नाही. तर बघू शकता फक्त साखर विरघळेल एवढीच आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आहे. तर बघू शकता ती साखर आपली विरघळलेली आहे. त्यानंतर एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे सगळे मिश्रण घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी संपूर्ण मिश्रण त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला चमच्याने थोडंसं हलवून मिक्स करून त्याला थंड करू द्यायचं. हे मिश्रण थोडंसं गरम आहे. तर बघू शकता त्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आपली साखरसुद्धा चांगली विरघळली गेलेली आहे. त्यानंतर आपल्याला 5 मिनिट ठेवून हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर 5 मिनिटानंतर आपले हे मिश्रण थंड झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मैदा मिक्स करायचा आहे. तर किती मैदा मिक्स करायचा हे मी तुम्हाला समोर सांगणार आहे. तर बघू शकता यामध्ये जेवढं बसेल तेवढं मैदा आपल्याला मिक्स करायचा आहे. सुरुवातीला मी 2 ते अडीच वाटी मी एवढा मैदा घालून घेतलेला आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हाताने अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी आपल्याला कणिक मळतो तेवढं सैलसर आपल्याला पीठ हवं नाही. तर आपल्याला थोडंसं जाडसरच पीठ हवं आहे. तर बघू शकता पुन्हा एकदा अर्धी वाटी जी होती तीसुद्धा मी घालून घेतलेलं आहे. साधारण इथे मी 3 वाट्या एवढं यूज केलेलं आहे. परत तरी पण आपला जो पीठ आहे तो सैलसरच वाटत आहे. त्यापैकी पुन्हा अर्धी वाटी मी इथे मैदा घालून घेतलेला आहे. तर बघू शकता इथे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता परत आपल्याला मैदा चांगल्या प्रकारे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तरीसुद्धा आपलं पीठ थोडंसं सैलसरच वाटत आहे. संपूर्ण मैदा मी त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तर बघू शकता आपलं त्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी आपल्याला कणिक जशी मळतो तशा पद्धतीने मळून घ्यायचं नाही. अगदी आपल्याला पीठ जोडून घ्यायचं आहे. तर बघू शकता पुन्हा थोडंसं सैलसरच वाटत आहे. परत एकदा मी अर्धी वाटी एवढं पीठ घालून घेतलेलं आहे. तर बघू शकता इथे मी 3.5 वाट्या एवढं पीठ संपूर्ण आपल्याला लागलेलं आहे आणि परत एकदा आपल्याला चांगल्या प्रकारे पीठ जो मैदा आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे आपल्याला परत चांगला त्याचं गोळं तयार करून घ्यायचं आहे आणि एकदम जोर देऊनसुद्धा आपल्याला मळायचं नाही. एकदम थोडंसंच आपल्याला असं सैलसरच असं मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता त्यामुळे आपल्या ज्या शंकरपाळ्याला एकदम लेयर्स अशा एकदम छान अशा तयार होतील. त्यानंतर त्याचे मी 3 असे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि आपल्याला हे गोळे 5 मिनटं ठेवायचे आहेत. तर बघू शकता इथे आपले 3 गोळे एवढ्या मिश्रणाचे तयार झालेले आहेत. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून अगदी 5 मिनटं मी ठेवून घेणार आहे. तर झाकण ठेवून त्याला साईडला 5 मिनटं ठेवून घ्यायचे आहे. 5 मिनटानंतर बघू शकता आपलं त्यापैकी एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याचं लाटून घ्यायचं आणि शंकरपाळी तयार करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे मी चॉपिंग बोर्डवरच हे पीठ लाटून घेत आहे. तर बघू शकता एक गोळा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ते गोळा मळून त्याची चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे. चपाती आपण ज्या भाकरी बनवतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे. भाकरी एवढं पातळ आपल्याला लाटायचं नाही. तर बघू शकता अगदी थोडंसं जाडसरच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. तर हातामध्ये असं हे करून चारी बाजूने आपल्याला चांगलं एकसारखं असं लाटून घ्यायचं आहे.
तर बघू शकता इथे मी संपूर्ण जो गोळा आहे तो चांगल्या प्रकारे लाटून घेतलेला आहे. संपूर्ण चारही साईडने आपल्याला एकसारखं असं लाटून घ्यायचं आहे. अगदी आपल्याला पातळ असं लाटून घ्यायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. त्यामुळे आपल्या ज्या शंकरपाळीला ज्या लेयर्स आहेत त्या अगदी छान अशा तयार होतात. तर बघू शकता इथे आपली चपाती जो पीठ आहे गोळा तो मळून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला जे त्याचे साईडचे जे कॉर्नर आहेत ते अशा एक साईडने कट करून घ्यायचे आणि चौकोनी असा भाग आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे साईडचे जे कॉर्नर आहेत ते मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही अगदी परफेक्ट आणि सोप्या पद्धतीने शंकरपाळी अगदी घरीच तयार करू शकता. अगदी कमी खर्चात तूप न वापरता हे तेल वापरून अशा पद्धतीने शंकरपाळी तयार करू शकता. इथे मी मैदा यूज केलेला आहे. मैद्याऐवजी तुम्ही आटा गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. त्यामध्ये थोडीशी चव वेगळी येईल, पण अगदी परफेक्ट अशा हेल्दी आपल्या शंकरपाळी तयार होतात. अशा पद्धतीने आपल्याला जेवढ्या साईजच्या शंकरपाळी पाहिजे तेवढ्या साईजच्या आपल्याला अशा पद्धतीने कट लावून घ्यायचं आहे. तर तुम्हाला दाखवते मी किती जाडसर एवढं जे पोळी आहे ते ठेवून घेतलेली आहे. तर बघू शकता इथे मी अशा पद्धतीने संपूर्ण जे आपण पोळी लाटून घेतलेली आहे त्याला अशा साईडचे जे कॉर्नर आहेत ते मी काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने चौकोनी आपल्याला त्याच्या शंकरपाळे कट करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे मी छोटे छोटे शंकरपाळे एवढे कट करून घेतलेले आहे. तर अगदी सहज आपले शंकरपाळे कट होत आहेत. अशा पद्धतीचं आपलं पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी सैलसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं नाही, त्यामुळेच आपले शंकरपाळे अगदी परफेक्ट असे तयार होतील. तर बघू शकता वरून अगदी खुसखुशीत, आतून कुरकुरीत आणि आतमधून एकदम खुसखुशीत असे तयार होतात. तर बघू शकता अशा पद्धतीने कट लावून आपल्याला संपूर्ण शंकरपाळे तयार करून घ्यायचे आहेत. तरी ते आपले शंकरपाळे तयार झालेले आहेत. एक शंकरपाळे मी तुम्हाला तोडून दाखवते. तर बघू शकता एवढं जाडसर एवढं ठेवलं आहे. तुम्ही यापेक्षाही जाडसर ठेवू शकता. तर बघू शकता त्यानंतर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलामध्ये एक एक करून आपल्याला हे सगळे शंकरपाळे तळून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे तेल आपलं गरम झालेलं आहे. तर एक गोळा मी टाकून बघितलेला आहे. त्यानंतर बघू शकता तो जो गोळा आहे वर आलेला आहे. तर आपलं समजून जायचं की आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर एक एक करून आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे आहे. आणि हे एक टिप्स आहे की शंकरपाळे तळताना आपल्याला अगदी कमी गॅसवरच अगदी मंद आचेवरच आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे आहे. त्यामुळे आपले जे शंकरपाळे आहेत ते वरून कुरकुरीत आणि आतून एकदम खुसखुशीत असे तयार होतात. ही टिप्स लक्षात घेऊनच शंकरपाळे तयार करा. तर बघू शकता इथे एक एक करून आपल्याला शंकरपाळे सोडून घ्यायचे आहेत. जोपर्यंत शंकरपाळे वर येत नाही तोपर्यंत आपल्याला चमचासुद्धा लावायचा नाही. तर बघू शकता इथे शंकरपाळे सगळे तेलाच्या वर आलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला त्यांना खालीवर करून चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. अगदी अशा पद्धतीने केलं तर एकसारखं कलर येतो. तर बघू शकता इथे सतत हलवत आपल्याला शंकरपाळे तयार करून घ्यायचे आहेत आणि अगदी सगळ्यांना एकसारखा कलर आलेला आहे. तर पुन्हा थोडंसं डार्क कलर येईपर्यंत आपल्याला हे शंकरपाळे शिजवून घ्यायचे आहेत आणि तळताना अगदी आपल्याला कमी गॅसवरच हे शंकरपाळे तयार करायचे आहेत. तर बघू शकता इथे कलरसुद्धा आपल्या शंकरपाळ्याचा चेंज झालेला आहे. अगदी थोडंसं अजून मी थोडंसं तळून घेणार आहे. तर बघू शकता इथे आपले शंकरपाळेसुद्धा अगदी परफेक्ट असे तयार झालेले आहेत. तर मी आता शंकरपाळे काढून घेणार आहे. तुम्हाला यापेक्षाही डार्क कलर आवडत असेल तर यापेक्षासुद्धा डार्क करू शकता. मला असाच कलर आवडतो त्यामुळे मी शंकरपाळे ह्याच कलरमध्ये काढून घेत आहे. तर बघू शकता अगदी परफेक्ट असे अगदी लेअर वाले आपले शंकरपाळे तयार झालेले आहेत. अगदी इथे तेलाचा वापर करूनसुद्धा आपण अगदी खुसखुशीत असे शंकरपाळे तयार करून घेऊ शकतो. तर या आषाढीला गुळाच्या कापण्या ज्यांना आवडत नाही त्यांनी ह्या अशा पद्धतीने शंकरपाळे अगदी घरच्या घरी तयार करून घेऊ शकता. अगदी कमी साहित्यात अशी परफेक्ट अशी शंकरपाळी तयार करून घेऊ शकता. अगदी कमी खर्चात ही शंकरपाळी तयार होते कारण आपण यामध्ये तूप वापरलेलं नाही. तर बघू शकता अगदी परफेक्ट अशी शंकरपाळी अगदी लेअरसुद्धा अगदी परफेक्ट अशा तयार झालेल्या आहेत. तर बघू शकता किती छान लेअर आपल्या शंकरपाळीला आलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा आपल्या घरी ट्राय करून बघा. अगदी लहान मुलांना अशा पद्धतीची शंकरपाळी फार आवडतात.
गुळाच्या कापण्या करण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने शंकरपाळी तयार करून घेऊ शकता. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.